आपण नेहमीच मसाले भात बनवत असतो. माझ्या घरी तर आठवड्यातून एकदा तरी मसाले भात बनतोच. परंतु ओल्या वाटाण्याच्या मसाले भाताची जी टेस्ट आहे, दुसऱ्या कोणत्याही मसाले भातामध्ये येत नाही. तर आज आपण अतिशय चविष्ट असा ओल्या वाटाण्याचा अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेला झटपट आणि वन पॉट मील असा मसाले भात बनवतोय. बाजारात भरपूर असे ओले मटार किंवा ओले वाटाणे आहेत. त्यामुळे ओल्या वाटाण्याकडं सगळ्यांचंच मन जातं. किती वेळा आपण भाजी बनवली असेल किंवा बरेच पदार्थ बनवले असतील वाटाण्याचे, पण अशा मसाले भाताची टेस्ट तुम्हाला कुठल्याच पदार्थामधनं येणार नाही, याची मी गॅरंटी देते. नमस्कार, मी सुषमा. खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. चला तर आज आपण तो मसाले भात बनवतोय. त्यासाठी लागणारा मेन पदार्थ म्हणजे तांदूळ. तर यासाठी मी HMT कोलम असा हा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालू शकतो. फक्त तो खूप जास्त चिकट नसावा, एवढाच असा मोकळा भात शिजणारा असा तांदूळ घ्यावा. सुरुवातीला हे 2 वाटी तांदूळ आपण धुवून पाण्यामध्ये भिजत घालून ठेवणार आहोत. कधी मसाले भात करायच्या अगोदर तांदूळ 10 मिनटं अगोदर पाण्यामध्ये भिजत घालावा. आता इथं आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी आपण एक कोरडे मसाले घेतलेले आहेत. हे गरम मसाला आहे. त्यामध्ये 2 चमचे धने घेतलेत, 1 चमचा जिरे आहे, 4 लवंगा आहेत, 4 काळी मिरी, दालचिनी आहे, 2 साधी वेलची आणि 1 आपण मसाला वेलची घेतलेली आहे. शिवाय अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे. हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत. त्यामध्येच आपण आता आत ओला मसाला घालणार आहोत. त्यामध्ये मी 10-15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. शिवाय आपण यामध्ये 1 टोमॅटोसुद्धा चिरून घालणार आहोत. या मसाल्याची टेस्ट आपल्या मसाले भाताला येणार आहे. हा ग्रीन मसाला म्हणू शकतो. यामध्ये भरपूर प्रमाणात आपण कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठसुद्धा घालणार आहोत. या मसाल्यामुळंच आपल्या भाताची टेस्ट अगदी वेगळी लागणार आहे. तुम्हाला जो म्हटलं मी वेगळ्या पद्धतीचा मसाले भात आहे, तर हे वाटण घातल्यामुळं तुमच्या भाताची टेस्ट खूप सुंदर लागणार आहे. यामध्ये कोणताही गरम मसाला वरून आपण घालण्याची विकतचा गरज नाही आहे किंवा बिर्याणी मसालासुद्धा घालण्याची गरज नाही आहे. इथं भरपूर अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे. शिवाय कोथिंबीरचे देठसुद्धा घेतलेले आहेत. यामध्ये तुमच्याकडे जर पुदिना अवेलेबल असेल तर तुम्ही थोडासा पुदिनाही घालू शकता. सुरुवातीला आपण भांडं छोटं घेतलं होतं मिक्सरचं, पण त्यामध्ये हा मसाला बसत नव्हता. यासाठी मी दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून आपण आता हे सगळं मिश्रण एकाच भांड्यामध्ये घेऊन एक छान अशी एकच पेस्ट आपण तयार करणार आहोत. त्यामुळं जास्त दुसरे वेगवेगळे मसाले तयार करण्याची गरज नाही. एकाच भांड्यामध्ये सगळा मसाला घालून तुम्ही एकत्र वाटण केलं तरी चालू शकतं. छान अशी आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि या वाटणाचाच इतका सुंदर वास येतो ना, की तोच वास आपल्या घरभर पसरतो ज्यावेळेला मसाले भात शिजायला सुरुवात होते त्यावेळेला. तर हा भात झटपट होण्यासाठी आपण कुकरमध्ये करणार आहोत. मी मोठा कुकर गॅसवरती ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 पळी आपण तेल घालणार आहोत. तेल थोडं गरम झालं की यामध्येच आपण 2 चमचे तुपाचे घालणार आहोत. तुपामुळं या भाताला खूप छान टेस्ट येते. आता आपण वाटणामध्ये गरम मसाला घालणार आहोत. त्यामुळे इथं फक्त आपण तमालपत्र आणि जिऱ्याचा वापर केलेला आहे. आता यामध्येच मी 2 मोठे कांदे पातळ उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपण छान भाजून घेणार आहोत तुपामध्ये. कांदा लवकर भाजण्यासाठी इथं मी 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे. त्यामुळं कांदा लगेच भाजतो आपला. कांदा थोडा लालसर झाला की आपण यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते घालणार आहोत. यामध्ये दुसरे कोणतेही मसाले घालण्याची गरज नाही आहे. फक्त आपण हे वाटण छान बनवलं की भाताला खूप छान टेस्ट येते. शिवाय आपल्या भाताला रंगही खूप छान येतो. वाटण छान थोडंसं तेल सुटेपर्यंत परतलं की आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालणार आहोत. इथं मी 1 चमचाभर हळद घातलेली आहे. शिवाय आपण यामध्ये तिखटासाठी हिरवी मिरची तर अगोदर घातलेलीच आहे, तरीसुद्धा आपण थोडीशी कलरसाठी म्हणून 2 चमचे आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे. इथं मी 1 चमचाभर फक्त गोडा मसाला घातलेला आहे. मसाले भातामध्ये कधी गोडा मसाला घातला की त्याची टेस्ट खूप सुंदर फुलून येते छान. हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतले. इथं पाहू शकता अगदी छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना. मध्ये आता यामध्ये एक वाटीभर ओला वाटाणा मी सोलून घेतलेला आहे आणि तो घालणार आहोत. जास्तीत जास्त जेवढा वाटाणा यामध्ये घालाल तेवढी छान टेस्ट अजून भाताची आपली खुलून येते. तर यामध्ये दुसऱ्या कोणत्याही भाज्या मी घातलेल्या नाहीत किंवा दुसरे कोणतेही मसाले घातलेले नाहीत. फक्त आता यामध्ये आपण एक वाटीभर अगदी छोटी वाटी आपण यामध्ये दही घातलेलं आहे. दही घातल्यामुळं आपला भात मऊसुद्धा होतो आणि शिवाय टेस्टही छान लागते अगदी. जी रिच टेस्ट म्हणतात त्या पद्धतीची दह्यामुळं टेस्ट येते. भाताला फोडणी देऊन होईपर्यंत तांदूळ छान फुलून आलेला आहे 10 ते 15 मिनटामध्ये. आता इथं आपले वाटाणे आणि मसाले छान परतून झालेले आहेत. आता जो आपण तांदूळ भिजत घातला होता तो तांदूळ आता या मसाल्याबरोबर छान परतून घेणार आहोत. खूप जास्तही तांदूळ परतायचा नाही, नाहीतर तो मोडतो. यासाठी अगदी हलक्या हाताने आपण हा तांदूळ परतणार आहोत.
आता हे भात शिजण्यासाठी आता यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. जेवढे तांदूळ आहेत त्याच्या डबल आपण पाणी घालायचं आहे. म्हणजे 2 वाटी तांदूळ असतील तर 4 वाटी पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठही घातलेलं आहे. आता उकळी आल्यानंतर वरून 2 चमचे मी तूप घातलेलं आहे. तुपामुळं छान मोकळा होतो भात. शिवाय टेस्टही खूप सुंदर होते. आता कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि साधारण 1 ते 2 शिट्ट्यामध्ये हा भात तयार होतो. आपला भात तयार होतोय तोपर्यंत एक निवेदन करते. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजेच असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील. 2 शिट्ट्या झाल्या. कुकर पूर्ण थंड केला आणि आता भात आपण काढून घेणार आहोत. छान मऊसूद असा भात आपला शिजलेला आहे. शिवाय चिकटही अजिबात झालेला नाही. मोकळा असा वाटाण्याचा मसाले भात वेगळ्या चवीचा आपण बनवलेला आहे आणि अतिशय टेस्टी असा हा मसाले भात तयार होतो. कोणत्याही मसाले भातावर वरून ओलं खोबरं जर खिसून घातलं आणि वरून कोथिंबीर शिवाय तुपाची धार घातली तर अतिशय चवीला हा मसाले भात लागतो. करायला अगदी सोपा आहे आणि झटपट बनतो. बाजारामध्ये भरपूर वाटाणा आहे तर नक्की ट्राय करून पहा ही सोपी रेसिपी. संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाकाचा अजिबात मूड नसतो त्यावेळेला नक्की अशी रेसिपी ट्राय करून पहा. शिवाय 1 पॉट मील अशी रेसिपी आहे. कोणतीही गरज लागत नाही दुसरं काही त्याच्याबरोबर बनवायची. माझ्या अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी आवडल्यास शेअर करा. परत भेटू. रेसिपी आवडल्यास कमेंट करा. शिवाय शेअरही करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.